नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भूगोल हा विषय आपण बघत आहोत. भूगोल विषयातील आजच्या लेक्चरला आर्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त हे दोन वृत्त आपण कंप्लीट करणार आहोत. इथून मागच्या लेक्चरला विषुववृत्त, मकर वृत्त व कर्कवृत्त घेतलेले आहेत. ते लेक्चर देखील तुम्ही बघून घ्या. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, तसेच गट ब, सरळ सेवा व पोलीस भरती यांसाठी सुद्धा आजचं लेक्चर हे महत्त्वाचं आहे. यावर क्वेश्चन फ्रेम झाला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथून पुढची लेक्चर इझिली ॲक्सेस होतील. सुरू करूया आजच्या लेक्चरला. आर्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त. बघा, आर्टिक वृत्ताची, अंटार्क्टिक वृत्ताची जी इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाची, ज्यावर पेपरला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात, अशी सर्व माहिती आपण आजच्या लेक्चरला घेणार आहोत. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हा जो गोल आहे हा पृथ्वीचा काढला मी. हे वरचं जे ध्रुव आहे त्याला म्हणतात उत्तर ध्रुव. उत्तर ध्रुव. सर्व आपण जे वृत्त आहे ते सेपरेट एक्सप्लेन केलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत नाही. खालचं जे आहे ते आहे दक्षिण ध्रुव. खालचं जे आहे ते दक्षिण ध्रुव. बघा, कायम सेंटरला मी काढतो असं वृत्त आहे 0 अंशाचं विषुववृत्त. 0 अंशाचं जे हे वृत्त काढलं आहे, जे पृथ्वीला दोन भागात जे विभागणी करतं त्याला म्हणतात विषुववृत्त. अशी आपल्याला पृथ्वीची डायग्राम कायम लागते वृत्त समजून घेण्यासाठी. आजचे जे आपले महत्त्वाचे जे दोन वृत्त आहेत आपण जे बघणार आहोत ते आहे आर्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त. बघा, यामध्ये मी अंश देतो मित्रांनो. म्हणजे 66.5 अंश आहेत. 66.5. एक मिनिट. हॅलो, लेक्चरमध्ये अर्धा तासाने करतो. बघा, द्या इकडे लक्ष मित्रांनो. हे उत्तर ध्रुवाचं जे उत्तर ध्रुवाच्या जवळ जे वृत्त आहे त्याचा अंश मी इथे लिहितो. बघा, 66.5 अंश. उत्तर गोलार्धातील 66.5 अंश आणि हे दक्षिण गोलार्धातील आहे, हे आहे 66.5 अंश. मला हे 66.5 असं लिहिणं फेवरेबल वाटतं. हे पेपरला 66.5 असं जरी आलं तरी ते बरोबर आहे मित्रांनो. हे 66.5 असं जरी आलं तरी ते करेक्ट आहे. ते 1/2 फक्त मी असं लिहितो. फक्त हे डायमेन्शन लिहिताना इथं उत्तर 66.5 हवं व इथं दक्षिण 66.5 हवं. तर मी काय सांगतो आहे, बघा, उत्तर ध्रुवाकडील 66.5 अंशावरील विषुववृत्तापासून उत्तरेकडे 66.5 अंश असणाऱ्या वृत्तास आर्टिक वृत्त असे म्हणतात. आज आपल्याला जी दोन वृत्त बघायची आहे ती हीच आहे. 66.5 अंश उत्तरेकडे असणारं आर्टिक वृत्त, 66.5 अंश दक्षिणेकडे असणारं अंटार्क्टिक वृत्त. आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या दोघांबद्दलच आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे. बाकीची विषुववृत्त, कर्कवृत्त, मकर वृत्त ही मागच्या लेक्चरला झाली. बघा, मी सांगतोय, विषुववृत्तापासून उत्तरेकडे 66.5 अंश असणारी काल्पनिक रेषा असणारं काल्पनिक वृत्त असणारं अक्षवृत्त म्हणजे आर्टिक वृत्त होय. 66.5 अंश दक्षिणेकडे असणारी काल्पनिक रेषा, काल्पनिक वृत्त, काल्पनिक अक्षवृत्त म्हणजे अंटार्क्टिक वृत्त होय. या आर्टिक वृत्ताचं स्थान जे आहे ते पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे. इथं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सूर्याची जी किरणं आहेत, ही सूर्याची किरणं इथं लंबरूप पडत नाही मित्रांनो. बघा, मी सांगतो, सूर्याची जी किरणं आहेत ती इथं लंबरूप पडत नाहीत तर तिरपी पडतात. ती सूर्याची किरणे ही विषुववृत्तावर लंबरूप पडतात. इथं जी आहे ती तिरपी पडतात. त्यामुळे आर्टिक वृत्ताच्या तिथे किमान एक दिवस पूर्ण सूर्यप्रकाश नसतो. म्हणजे काय झालं त्याचा अर्थ, एक दिवस पूर्ण अंधार. दुसऱ्या पेनाने लिहितो बघा. आर्टिक वृत्तावर एक दिवस पूर्ण अंधार व एक दिवस सूर्यप्रकाश असतो. एक दिवस प्रकाश असतो का? कारण की सूर्याची किरणे तिथे लंबरूप पडत नाही, तिरपी पडतात. तिरपी सूर्यकिरणे पडतात.
शॉर्ट मध्ये लिहितो तिरपी सूर्यकिरणे तिथे पडतात, त्याच्यामुळे आर्टिक वृत्तावर किमान एक दिवस पूर्ण सूर्यप्रकाश व किमान एक दिवस पूर्ण अंधार असतो. इथलचं जे हवामान आहे मित्रांनो आर्टिक वृत्तावरचं ते अत्यंत थंड आहे, अत्यंत थंड हवामान. आर्टिक वृत्तावर अत्यंत थंड हवामान असतं. निसर्गातील जो बदल आहे ते खूप अत्यंत निसर्गातील एक्स्ट्रीम बदल दिसून येतात. नैसर्गिक बदल खूप जास्त दिसून येतात. आर्टिक वृत्तावर नैसर्गिक बदल खूप जास्त दिसून येतात. आर्टिक वृत्त हे जे आहे 8 देशातून जाते. याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. देश लक्षात ठेवण्याचं टेन्शन घेऊ नका. आर्टिक वृत्त 8 देशातून जाते. दक्षिणेकडील जे वृत्त आहे 66.5 अंशावर असणारं त्याला अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. इथं देखील सर्वाधिक थंड हवामान असते. सर्वाधिक थंड हवामान या ठिकाणी असते मित्रांनो. कारण की सूर्याची किरणे ही लंबरूप न पडता इथं कशी पडतात, थंड तिरपी पडतात, त्याच्यामुळे थंड हवामान इथे होते. याला बहुधा वाऱ्याचा प्रदेश देखील म्हणतात. वाऱ्याचा प्रदेश. अंटार्क्टिक वृत्ताच्या खालच्या प्रदेशात वाऱ्याचा प्रदेश किंवा शीतोष्ण प्रदेश देखील म्हणतात. शीतोष्ण प्रदेश असं देखील याला म्हणतात. जगातील 90% बर्फ, जगातील 90% बर्फ या प्रदेशात आढळतो. जगातील 90% बर्फ या प्रदेशात आढळतो. सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही देशातून हे वृत्त जात नाही. बघा मी संपूर्ण स्लाइड पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. विषुववृत्तापासून उत्तरेकडे 66.5 अंशावर असणारं अक्षवृत्त म्हणजे आर्टिक वृत्त. विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 66.5 अंशावर असणारं वृत्त म्हणजे अंटार्क्टिक वृत्त. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवात उत्तर गोलार्धात ज्याचं स्थान आहे त्यास आर्टिक वृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे दक्षिण गोलार्धात ज्याचे स्थान आहे त्याला अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. आर्टिक वृत्त इथं सूर्यकिरणे तिरपी पडतात, लंबरूप पडत नाही, म्हणून एक दिवस पूर्ण अंधार व एक दिवस पूर्ण प्रकाश असतो. हे वृत्त 8 देशातून जाते. इथे हवामान अत्यंत थंड असते. एक्स्ट्रीम नैसर्गिक बदल इथं घडून येतात. तसं अंटार्क्टिक वृत्तावर देखील सर्वाधिक थंड हवामान असते. याला वाऱ्याचा प्रदेश देखील म्हणतात, शीतोष्ण प्रदेश देखील म्हणतात. इथे 90% बर्फ आढळतो. दक्षिण ध्रुवावर 90% बर्फ आढळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं अंटार्क्टिक वृत्त हे कोणत्याही देशातून जात नाही. बघा इथं आपण फक्त कन्सेप्शनल माहिती एक्सप्लेन केली आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्ताची. ती तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा ज्यांना लिहायची आहे कीवर्ड्स मध्ये त्यांनी लिहून घ्या. इथं थेरॉटिकल नोट्स आपण बघून घेऊ ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबतच लिहायच्या आहे. नोट डाऊन करत जा. स्वतःच्या नोट्स खूप महत्वाच्या आहे. पेपरच्या आधी रिव्हिजन करताना बाबी लक्षात येऊन जातात. बघा आर्टिक वृत्त, मी आर्टिक वृत्ताबद्दल महत्वाची माहिती लिहून देतो. विषुववृत्तापासून उत्तरेकडे, विषुववृत्तापासून उत्तरेकडे 66.5 अंश असणाऱ्या अक्षवृत्तास आर्टिक वृत्त असे म्हणतात. आर्टिक वृत्त असे म्हणतात. आर्टिक वृत्त म्हणतात. त्यानंतर या वृत्ताचं स्थान आहे तर उत्तर गोलार्धात आहे मित्रांनो. आर्टिक वृत्ताचं जे स्थान आहे ते आहे उत्तर गोलार्ध. स्थान जर विचारलं तर त्याचं उत्तर उत्तर गोलार्ध असेल. या वृत्ताच्या उत्तरेकडे म्हणजे या वृत्ताच्या उत्तर दिशेला
सूर्यकिरणे जी आहे ती लंबरूप पडतात, सूर्यकिरणे तिरपी पडतात. तिरपी पडतात म्हणून इथं वर लिहितो बघा मित्रांनो, एक दिवस पूर्ण रात्र असते व एक दिवस पूर्ण सूर्यप्रकाश असतो. एक दिवस 24 तासाची रात्र जरी म्हणलं तरी चालेल, एक रात्र 24 तास व एक दिवस पूर्ण अंधार असतो. चोवीस तास सूर्याचं इथे दर्शन होत नाही मित्रांनो. इथलं जे हवामान आहे ते अत्यंत थंड आहे. अत्यंत थंड हवामानाचा हा प्रदेश आहे. अत्यंत एक्स्ट्रीम किंवा जास्त म्हणा, एक्स्ट्रीम लिहिलं मी इंग्रजीमध्ये, इथे लिहितो जास्त नैसर्गिक बदल इथे घडून येतात. जास्त नैसर्गिक बदल ह्या आर्टिक वृत्तावर ह्या प्रदेशात घडून येतात. जगातील 8 देश यातून हे वृत्त जाते. जगातील 8 देश यातून हे वृत्त जाते. बघा, त्याच्यानंतर देश लक्षात ठेवण्याची, आर्टिक वृत्त देश लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे ती मी पुढच्या स्लाइडवर सांगतो. तोपर्यंत तुम्ही हे सर्व गोष्टी राईट डाऊन करून घ्या. यामध्ये आर्टिक वृत्त उत्तरेकडे 66.5 अंशावर असते, त्या अक्षवृत्तास आर्टिक वृत्त म्हणतात. याचं स्थान उत्तर गोलार्ध आहे. वृत्ताच्या उत्तरेकडे जे आहेत सूर्यकिरणे तिरपी पडतात, त्याच्यामुळे 24 तास सूर्याचं दर्शन होत नाही. खूप जास्त नैसर्गिक बदल ह्या प्रदेशात होतात. अत्यंत थंड हवामान असते व जगातील 8 देशातून हे वृत्त जाते. पुढच्या स्लाइडमध्ये आर्टिक वृत्त लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक बघूया. बघा, ट्रिक आहे. ट्रिकचं वाक्य मी लिहितो इथं, त्यानंतर ट्रिक तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. बघा, राशीला ग्रीन फ्रीन आईस्क्रीम नको, स्वीट कॅन्डीवाली आणा, हे वाक्य लक्षात ठेवायचं. त्याच्यातील राशीला म्हणजे रशिया. राशीला हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो रशिया. ग्रीनचा अर्थ होतो ग्रीनलँड. त्याच्यानंतर फिनचा अर्थ होतो फिनलँड. आईस्क्रीम मधील आईसचा अर्थ होतो आईसलँड. त्यानंतर नको मधील न चा अर्थ होतो नॉर्वे. त्यानंतर स्वीटचा अर्थ होतो, स्वीटचं कसं लक्षात ठेवायचं, स्वीडन. कॅन्डीवाली मधील क वरून लक्षात ठेवायचं कॅनडा. आणि आना मधील अ वरून लक्षात ठेवायचं अलास्का. बघा, राशीवरून र मधील रशिया, ग्रीन मधील ग्रीनलँड, फिनलँड, आईस्क्रीम आईसलँड, नको मधील न म्हणजे नॉर्वे, स्वीट कॅन्डीवाली स्वीडन आणि आना.
अशा पद्धतीने आर्टिक वृत्त लक्षात ठेवायचं. कर्कवृत्त, मकर वृत्त यांच्या देखील ट्रिक दिलेल्या आहे. ही आर्टिक वृत्ताची ट्रिक सर्वांनी लिहून घ्यायची आहे. पेपरच्या आधी पाठ करायची. खूप महत्त्वाची ट्रिक आहे मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांनी ही ट्रिक लिहून घ्या. लक्षात ठेवण्यासाठी पेपरच्या आधी महत्त्वाची आहे. वारंवार रीड केली की देश सुद्धा लक्षात राहून जातील. आर्टिक वृत्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. बाकीच्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. जे रेग्युलर विद्यार्थी आहेत ऑफलाईन बॅचेस मधले त्यांनी त्यांच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. मी ऑफलाईन बॅचेसला नोट्स देत नाही, तुम्ही इथूनच ते नोट डाऊन करून घ्या. पुढच्या याला बघूया आपण. अंटार्क्टिक वृत्ताची थोडीशी थेरॉटिकल माहिती राहिलेली आहे, ती पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. थोडंसं अक्षर जर फंबल झालं तरी समजून घ्या. तुम्हाला लक्षात येण्याजोगं तर नक्कीच आहे असं मला वाटतं. माझ्याबरोबरच लिहून घ्यायचं आहे. विश्ववृत्ताच्या दक्षिणेस दक्षिणेस 66.5 अंश विश्ववृत्ताच्या दक्षिणेस 66.5 अंश अक्षांशावर असणाऱ्या अक्षवृत्तास अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात. अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात. हे ज्या वृत्तावरील जे हवामान असतं, जसं आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं, मी ते एक्सप्लेन केलं, सर्वाधिक थंड हवामान आहे. इथे सर्वाधिक थंड हवामान आहे. कोरडा आणि वाऱ्याचा प्रदेश आहे. कोरडा आणि वाऱ्याचा प्रदेश म्हणून हा ओळखला जातो. सर्वात महत्त्वाचं, जगातील 90% बर्फ या प्रदेशात आढळतो. जगातील 90% जो बर्फ आहे या प्रदेशात आढळतो. त्यानंतर जसं आपण सगळ्या वृत्तांसाठी ट्रिक बघितली, या वृत्तासाठी देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघितली नाही. त्यासाठी कारण देखील तसं आहे. अंटार्क्टिक वृत्त हे जगातल्या कुठल्याही देशातून जात नाही. तर बघा मित्रांनो, पहिल्या स्लाइडला आपण पृथ्वीच्या डायग्राम सह माहिती बघितली. ह्या स्लाइडमध्ये जी थेरॉटिकल माहिती ही सगळी तुम्ही लिहून घ्या. ऑफलाईन बॅचची माहिती आहे, ही संपूर्ण तुम्ही माहिती लिहून घ्या. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. अंटार्क्टिक वृत्त, आर्टिक वृत्त हे आजच्या लेक्चरला बघितलं आपण. याआधी विश्ववृत्त, अक्षवृत्त, कर्कवृत्त व मकर वृत्तांची लेक्चर देखील चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आला असाल त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. बघा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की पेपर जवळ आल्यानंतर आपण मॅरेथॉन लेक्चर वगैरे अपलोड करत असतो. इथून पुढे भूगोलची लेक्चर तुम्हाला इझिली ॲक्सेस होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचा कंटेंट आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यानंतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही लेक्चर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, त्यामुळे लाईव्ह लेक्चर किंवा लेक्चर अपलोड केलेले आहे हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. एज्युकेशन इन मिनिट बाय नरेश सर किंवा एज्युकेशन इन मिनिट असं यूट्यूबला टाकल्यानंतर या लोगोसह आपले लेक्चर येतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही लेक्चरच्या शेवटी आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद.
असंच अभ्यास करत राहा. पुन्हा भेटूया नवीन लेक्चरमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.